हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ आपण इथून चालू करतोय. तर तुम्ही काल परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की सायक्लोथॉनचा जो प्रोमो होता त्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की आमच्या इथले रस्ते किती खराब आहेत. तर सोशल मीडियाचा जो प्रभाव किंवा सोशल मीडियाची जी ताकद असते ते मला आज कळालं आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं, 2 व्हिडिओच्या आधी टाकलं होतं. तर आज तो रस्ता झालेला आहे बघा. खड्डे बघा, खड्डे. आमच्या इथल्या रस्त्यांची परिस्थिती. हे तर काहीच नाही, हे खड्डे काहीच नाही. मागं गेले ना तुम्ही तर तिथं क्रेननी बनवलेत खड्डे. का म्हणजे असे पूर्ण लाईन्स दिसतात का, तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटावा म्हणून. लवकर खड्डे खराब झाले, लवकर रस्ता खराब झाला तर लवकर कॉन्ट्रॅक्ट भेटन, त्याच्यामुळं ते लवकर बनवत नाही. आणि चांगले रस्ते पण खड्डे काढून, चांगल्या रस्त्यांना पण खड्डे करून ठेवतात म्हणजे त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळेल. बघा, पूर्ण पॅच असाच. इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने रस्ता तयार केलेला आहे. रस्त्याला थोडं पण असं पायानी किंवा बुटानी थोडंसं पण टोकरलं ना तर लगेच खड्डा तयार होतोय. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती परफेक्ट काम केलेलं आहे त्यांनी. फक्त रस्त्यावरचे खड्डे बुजवलेले आहेत, बाकी काहीच काम केलेलं नाहीये. आणि ते पण एकदम लोकल पद्धतीने केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथं सगळे खड्डे होते, मोठे मोठे खड्डे होते. तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल. आणि पुढंही आहेत. पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. तर त्यांनी पूर्ण रस्ता आत्ता नीट नाही केला आहे, काही काही पॅच नीट केलं आहे आणि अजून काही काही आहे. तर तुम्ही बघू शकता, हे रस्ते पण असे केलेत ना की 2 मिनटात थोडंसं उकरलं की निघून जाईल, नाही का. की एकदम प्रॉपर वेनी नाही केलेला रस्ता, फक्त वरती करायचं आहे म्हणून केलेला आहे. तर तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो कसा आहे. हे बघा, दिसतंय खड्डे. बघा, तर मित्रांनो, हे रस्त्याचं काम चालू होऊन म्हणजे रस्त्याचं काम होत असताना खूप बघून आनंद होतो आहे. ॲटलिस्ट काही पण होऊ दे, माझ्या थ्रू किंवा XYZ काही पण होऊ दे, रस्ते नीट होत आहे ना, हे बघून खूप छान वाटतं आहे. आणि अशीच प्रगती व्हायला पाहिजे. प्रत्येक घरातले म्हणजे प्रत्येक गावातले रस्ते नीट असले की ॲक्सिडेंटचा रेशो खूप कमी होईल. आणि रस्ते नीट करताय ना, पैसे घालताय ना, तर चांगले करा. हे बघा, इंजिनियर्स बघा, बघा दिसतंय, थोडं टोकरलं की निघून जातं. आणि त्यांना तेच तर पाहिजे असतं यार. त्यांना तेच पाहिजे असतं की थोडा रस्ता खराब झाला की परत त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटेल. आणखी काय पाहिजे असतं त्यांना. रस्ते हे तात्पुरते. तुम्ही 1 आठवड्यानंतर न इथं आलात ना तर परत पहिल्यासारखे रस्ते दिसतील तुम्हाला. मी जे तुम्हाला म्हणत होतो, क्रेननी अक्षरशः खड्डे पाडलेत. कारण की ऑटोमॅटिक नॅचरली खड्डे पडलेले असे दिसत नाही, क्रेननी खड्डे पाडलेत. तर ते आत्ता या ठिकाणी बघू शकता की ते बुजवलेत आणि रस्ता क्लीन केला आहे. पण पुढच्या रस्त्याला थोडेसे आहेत, नाही का. तर चला तुम्हाला दाखवतो. नाही, क्रेननी जे खड्डे केलेत ना ते तिथपर्यंतच होतं. ते इथून पुढं आहे ना, सगळे क्रेननी खड्डे केले होते. आता हे बघा, हे लाईन कशी दिसते, हे नॅचरली आहे. आणि जे मोठे मोठे आहेत ना ते क्रेननी केलेले आहेत खड्डे. तर ते सगळे आत्ता बुजवण्यात आलेले आहेत. एनिवे, छान वाटतंय रस्ते होऊन, रस्त्याचं काम झालेलं पाहून एकदम छान वाटतंय. अशीच प्रगती व्हायला पाहिजे. पण हे रस्ते आणखी बेटर किंवा चांगल्या क्वालिटीचे करता आले असते, नाही का. आज या रस्त्यांवरती एकही गाडी नाही आहे आणि लोकंसुद्धा नाही आहेत. तर वॉकिंग करताना खूप मजा येते आहे. आजूबाजूला कोणच नाही, एकदम शांत, आणि पक्ष्यांचा पण आवाज येतो. तुम्हाला येतोय का नाही माहीत नाही, पण मला रिअलमध्ये येतोय आणि खरंच खूप छान वाटतंय. एकदम शांती आहे आणि एकदम पीसफुल एरिया, एकदम खरंच खूप छान वाटतंय. एक वेगळाच प्रसंग आहे हा. तर एन्जॉय करतो मस्तपैकी. चला.
पक्ष्यांचा आवाज ऐका. छान वाटतंय वॉकिंग करून, एकदम मस्त आणि वेगळंच प्रसंग अनुभवतोय मी. हे बघा ना रस्ते, हे काहीच नाही. हे खूप चांगले रस्ते आहेत आमच्या नगरमधले, भिंगारमधले. हे खूप चांगले आहेत. ह्याच्यापेक्षा दुर्मिळ आणि ह्याच्यापेक्षा खराब रस्ते आहेत आमच्या इथं. हे काहीच नाही आहे. तुम्ही माझ्या छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये बघा, दिसतंय. पलीकडे बघू शकता, तिथं मंदिर आहे आणि इथं कचरा आहे आणि इथं नाला आहे. तरी आत्ता खूप क्लीन आहे. ह्याच्यापेक्षा विकट परिस्थिती असते इथे. इथला गेट बंद केलाय बघू शकता. खूप वर्षांनी आय गेस मी पहिल्यांदाच हे गेट बंद बघत असेल. ह्या साईडचं गेट मी पहिल्यांदाच बंद बघत असेल. ह्याच्या आधी मी कधीच बंद पाहिलेलं नाही आहे हे गेट. बघा तिथं ते गार्डन. काहीच इथं कोणच नाही या रस्त्यावरती. रोज एवढा कलबल आणि एवढा ट्रॉफिक आणि गाड्यांचा आवाज आणि लोक जातात येतात ना, तर एवढी शांतता बघून आहे ना आता भीती वाटतीये. खरंच मजा येते वॉकिंग करायला. बघा मित्रांनो रोडची क्वालिटी. थोडंसं घासलं की साईडचं निघतंय. जास्त नाही काढत, नाही तर हळूहळू सगळंच निघन. हे बघा, बघू शकता खतरनाक रोड केलेला आहे. नवीन रोड आहे बघा. रोडचा नाद नाही करायचा. एक नंबर रोड आहे आमच्या इथला. तर मित्रांनो हा रोड आहे ना, मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला परत एकदा दाखवन की हा रोड आहे असाच आहे की आणखी काही चांगला झाला आहे. तर ते बघण्यासाठी वाट बघा. आणि मी पण खूप उत्साही आहे हा रोड एक आठवड्यानंतरनी बघण्यासाठी. मित्रांनो आमच्या इथला रस्ता कंप्लीट झाला आहे बघा. रस्ता कंप्लीट आहे. हे काय दिसतंय का तुम्हाला? काहीच नाही. कंप्लीट आहे रस्ता बघा. फुल तयारीमध्ये रस्ता कंप्लीट केलेला आहे. बॅरिगेट्स वगैरे लावून मस्त पैकी, टेन्शन नाही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच कट करू. एवढंच ठेवू, फक्त रोडचाच मुद्दा ठेवू. आजचा टॉपिक फक्त रोडचाच ठेवू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्याबद्दल काही वाटतं ते देखील कमेंट करून मला सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.